ओम निवासाबाहेर निरोधन झाल्या प्रकारानंतर लखीराज भवन सोडून सर्व बायका मुली व पुरुष ओम निवास नामक इमारतीत गेले. ओम मंडळींचा सत्संग वगैरे सर्व कार्यक्रम तेथेच होऊ लागले. लहान मुला मुलींनाही लौकिक व आध्यात्मिक शिक्षण तेथे मिळू लागले. तेव्हा अँटी ओम मंडळींनी ओम निवासाबाहेर आपले आंदोलन सुरू केले. ब्रह्मकुमारी शांतामणीजी म्हणतात, एके दिवशी सकाळी 5:30 वाजता ओम निवासात राहणाऱ्या छोट्या छोट्या मुली गणवेश घालून आपल्या शिक्षकांबरोबर बसमधून फिरण्यास गेल्या होत्या. तेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती. त्यानंतर थोड्याच वेळात पंचायतीच्या नेत्यांनी इतर उपद्रवी लोकांबरोबर, यात काही बायकाही होत्या, निरोधन केले. 7 ऑगस्ट 1938 त्यांनी ओम निवासाला चहूबाजूंनी घेराव घातला आणि त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारे 10 ते 15 लोक आडवे पडले. सकाळी 7 वाजता आपापल्या घरातून जेव्हा बायका मुली व पुरुष ज्ञानामृत पिण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आत जाण्याचा रस्ता उपद्रवी लोकांनी रोखून धरल्याचे पाहिले. मग ते सर्व एकीकडे ओळीने शांतपणे उभे राहिले. इतक्यात ओम निवासातून बाहेर फिरावयास गेलेल्या छोट्या छोट्या मुलीही परत आल्या. त्यांनी अचानक होत असलेले ते ओम निवासाबाहेरील निरोधन पाहिले. त्याही ज्ञानामृत पिण्यास आलेल्या मंडळींबरोबर त्याच ओळीत उभ्या राहिल्या. आता एकीकडे ओळीने उभे होते काम भोगाचा आग्रह करणारे उपद्रवी लोक, जे बाहुबळाद्वारे धर्म व ज्ञानासाठी आलेल्या बायका मुली व पुरुषांना आत न जाऊ देण्याचा अन्याय करीत होते. आणि दुसरीकडे व त्यांच्या समोर ओळीने उभ्या होत्या धर्म, पवित्रता आणि ईश्वरी ज्ञानाच्या आधारे वागणाऱ्या अहिंसक बायका मुली व पुरुष. अथवा असेही म्हणता येईल की एकीकडे उभी होती अन्यायकारी, धर्मविमुख, ईश्वरविमुख कौरव सेना व आसुरी सेना आणि दुसरीकडे उभी होती ज्ञानी, धर्म व ईश्वरप्रेमी पांडव सेना व शिवशक्ती सेना. कौरव सेनेने चक्रव्यूह रचला होता. त्यांची संख्याही जास्त होती, तर पांडव त्यांच्या तुलनेत जणू काय 5 होते. म्हणजे शक्ती दलात निवडक बायका मुली होत्या. ओम निवासात आत बसलेल्या इतर काही बायका मुली पुढील प्रकारचे गाणे म्हणत होत्या. कौन देश है जाना बाबू हुआ कहां से आना, कौन देश है जाना बाबू हुआ कहां से आना, बचपन जवानी वृद्ध आयु बाद फिर होगा कहां रवाना, कौन देश है जाना बाबू हुआ कहां से आना, खड़े खड़े क्या सोच रहा है तनिक सत्य नहीं जाना, हुआ कहां से आना बाबू कौन देश है जाना, घमंड इतना मैं सेठ स्वामी ओम अर्थ नहीं पहचाना, प्रभु बिन कभी मार्ग न सूझे समझ के पाओ उठाना, जाता है समय सुहाना बाबू कौन देश है जाना, हम सोहम बाजत हरदम यही अनादि गाना, समझे बिरला स्थाना, शरीर छोड़ मिला न प्रभु धक्का जन्म मरण में खाना, वृद्धा जन्म गवाना, जीते जी मरजीवा बनकर छोड़ दे सब बहाना, जाना है बैकुंठ ठिकाना कौन है देश जाना, अहम आत्मा निश्चय करके प्रभु से योग लगाना, पाना अखुट खजाना, सोचो सोचो ओ मन मूर्ख छोड़ के सभी बहाना, रहा न अब मैं जमाना, रहा न अब है जमाना. भावार्थ, हे मानवा, तुला कोठे जावयाचे आहे आणि तू या सृष्टीवर कोठून आलास. आपल्या बाल, युवा व वृद्ध या अवस्था पार केल्यानंतर शेवटी तू कुठे जाणार आहेस. तू आला कुठून व जाणार कुठेस याचे ज्ञान तुला आहे का. उभ्या उभ्या काय विचार करीत आहेस. आपण कुठून आलो व कुठे जाणार आहोत एवढेही सत्य तुला जाणता आले नाही. तुझी घमंड तर किती. म्हणे तू शेठ आहे, मालक आहे,
पण ओमचा खरा अर्थ ओळखला नाहीस. लक्षात ठेव, ईश्वर शिवाय खरा मार्ग दाखवणारा दुसरा कोणीही नाही. म्हणून विचार करून पाऊल उचल. बहुमोल वेळ व्यर्थ दवडू नकोस. कोठे जावयाचे आहे जाणून घे. हम ओम सोहम, मी म्हणजे तो आणि तो म्हणजे मी, हे अनादी गाणे नेहमीच गाण्यात येत, पण कोणी विरळाचा शहाणा त्याचा अर्थ समजतो. हे शरीर सोडण्यापूर्वी ईश्वराला जाणून घेतले नाही, त्याला भेटल्या नाही तर जन्ममरणाच्या फेऱ्यात धक्के खात बसशील. म्हणून हा तुझा जन्म फुकट घालवू नकोस. मरूनही जिवंत राहून जीवन व्यतीत करण्याची कला शिकून घे. इतर सर्व खोटे बहाणे सोडून दे. आपल्या सर्वांना कोठे जायचे आहे ठाऊक आहे. वैकुंठ हेच आपले ते ठिकाण आहे. मी आत्मा आहे या निश्चयात स्थिर राहून ईश्वराशी योगयुक्त हो, संबंध जोड आणि अक्षय भांडार प्राप्त कर. हे मन मूर्ख आहे म्हणून विचार करत बसू नकोस. सर्व बहाणे सोडून दे. अरे आता वेळच कोठे उरला आहे. पाहूया कोण जिंकतो आणि काय निकाल लागतो ते याची चर्चा आता साऱ्या शहरात होऊ लागली. शहरात घरोघरी बोलण्याचा विषय एकच की ओम निवासाबाहेर निरोधन होत आहे. तेव्हा ज्या बायका मुली 10-12 कुलपात बंदिस्त होत्या त्याही ही बातमी ऐकून युक्ती प्रत्युक्ती बाहेर आल्या. त्यांपैकी एकीचे नाव होते गोपी. ती शहरातील एका प्रसिद्ध शेठजीची नात होती. हेच शेठजी लोकांना तावातावाने सांगत की आपल्या सुना मुलींना बांधून ठेवा. त्यांना या गोष्टीचा अभिमान होता की त्यांनी आपल्या नातींना 13 कुलुपे लावून आत असे बंद करून ठेवले आहे की लाख प्रयत्न केले तरी त्या बाहेर येणं शक्य नाही. हेच शेठजी नेता बनून निरोधनास मार्गदर्शन करीत होते. आपली नातही तेथे पोहोचण्याचे अचानक त्यांच्या नजरेस पडले. ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य तर वाटलेच, पण संतापही झाला. हे शेठजी एनटीओ मंडळीला बरेच आर्थिक सहाय्य देत होते. याचा उल्लेख पूर्वी केलेला आहे. आता हे उपद्रवी लोक कधी सोडा तर कधी चहा पीत तर कधी आणखी काही घेत. कित्येकदा ते आपल्या समोरील रांगेत असलेल्या छोट्या छोट्या मुलींना, ज्यात बराचशा 12 वर्षापेक्षाही लहान होत्या, एखादे पेय देऊन करीत, परंतु त्या विकारी लोकांच्या हातचे काही घेण्यास त्या मुली नकार देत. अशा प्रकारे उभ्या उभ्या दिवस गेले तरी त्या हलल्याही नाहीत. बरे बाबांनो, तुम्ही आता आत जा असे ते त्यांना सांगत, पण त्या म्हणत आमच्या बरोबर साऱ्या बहिणी जेव्हा आत जातील तेव्हाच आम्ही जाऊ, अन्यथा येथेच उन्हात उपाशी तापाशी उभ्या राहू. खाली जमिनीवर पडलो तरी आम्ही आमचा धर्म कदापि सोडणार नाही. शेवटी धरणे धरून बसलेल्या लोकांनी जेव्हा पाहिले की या मंडळीवर याचा काहीही परिणाम होत नाही आणि आपापल्या तत्वाला त्या चिकटून आहेत, तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. बिचारे कोठवर तिथे बसणार. हळूहळू त्यांची संख्या कमी होत गेली आणि शेवटी त्यांनी आपला मुक्काम हलविला. धर्मपारायण पांडव सेनेचा विषय झाला, कारण जेथे श्रीहरी अर्थात परमपिता परमात्मा तेथे विजय हा निश्चितच. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी पुन्हा धरणे धरले. आता काहीही हो, आम्ही या मुलींना मुळीच आत जाऊ देणार नाही असा त्यांनी दृढनिश्चय केला होता. हा प्रकार पाहण्यास शहरातील हजारो लोक तेथे आज आले होते. एकीकडे ते सर्व उभे होते आणि दुसरीकडे श्वेतवस्त्रधारी पांडव व शिवशक्ती सेना उभी होती. पण त्या दिवशीही काही झाले नाही. शेवटी संध्याकाळी 7 वाजता कंटाळून ते लोक परत निघून गेले. तिसऱ्या दिवशी ते आपल्या बरोबर कित्येक गुंडांनाही घेऊन आले. पण सिंग सरकारने, कलेक्टर साहेबांनी मध्ये पडून निरोधन बंद करावयास लागले. कित्येक सुज्ञ
लोकही आता उघडपणे म्हणू लागले की हे नेते मंडळी जे काही करीत आहे ते योग्य नाही. छोट्या छोट्या मुलींना विनाकारण ते सतावित आहेत. काही नामवंत लोकांनी तर वर्तमानपत्रातूनही अँटिओ मंडळीच्या या आंदोलनाविरुद्ध तसेच सत्संगात प्रतिबंध करण्याविरुद्ध लेख लिहिले. जिल्हा मॅजिस्ट्रेटने 107 व 112 कलम खाली या उपद्रवी लोकांविरुद्ध कारवाई केली, पण त्यात कलमाखाली ओम मंडळीच्या 5 सदस्यांविरुद्ध नोटीस काढली. त्यांपैकी एक दादाही होते. त्या 5 शांतीभंग करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पहा तर खरे कसा अन्याय आहे हा. गोंधळ माजवला अँटिओ मंडळीने. इमारतीची तोडफोडही त्यांनीच केली आणि मिरवणूक काढून दगडफेकही त्यांनी केली होती. त्यामुळे शांतीभंगाच्या अपराधाखाली त्यांना शिक्षा करणे हे न्यायाचे होते. पण ज्या लोकांविरुद्ध हे सारे प्रकरण करण्यात आले आणि ज्यांचे फार नुकसान करण्यात आले त्यांच्या विरुद्धही ही कारवाई म्हणजे प्रत्यक्ष अन्यायच होता. म्हणून ओम मंडळीने हा मामला लगेच उच्च न्यायालयात दाखल केला. उच्च न्यायालयाने ज्युडिशियल कमिशनर व एका अन्य न्यायाधीशाने जिल्हा मॅजिस्ट्रेटने केलेल्या कारवाईवर प्रखर टीका करून त्यांची निर्भयतेही केली. त्यांनी म्हटले की जिल्हाधीशाने या कायद्याचा गैरवापर केला आहे, कारण वास्तविक ओम मंडळी तर आपल्या धार्मिक मतानुसार शांततेने कार्य करीत होती. शांतीचा भंग दुसऱ्या लोकांनी केला. माननीय न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात हेही लिहिले की जिल्हा मॅजिस्ट्रेटने जे काही केले तसेच जर करण्यात येऊ लागले तर कोणीही सनातनी व रूढीप्रिय लोक उठून समाजसुधारकांना प्रतिबंध करू शकतील. तेव्हा ओम मंडळीचा कोणताही अपराध नाही. उलट त्यांच्याशी अनुचित व हानिकारक वर्तन करण्यात आले.